नमस्कार मित्रांनो, विशाल टॉक या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. भारतीय रेल्वे मंडळामार्फत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB NTPCच्या विविध पदांच्या 8,113 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 13 ऑक्टोबर 2024 आहे. अर्ज 14 सप्टेंबरपासून सुरू होतील. वयाची अट 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे पूर्ण केलेले असावे. SC/ST साठी 5 वर्षे सूट तर OBC साठी 3 वर्षे सूट. शुल्क जनरल OBC EWS साठी 500 रुपये शुल्क असेल तर SC/ST एक्स सर्व्हिसमन ट्रान्सजेंडर EBC महिला यांच्यासाठी 250 रुपये एवढी फी असेल. नोकरी ठिकाण संपूर्ण भारत. भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.rrbapply.government.in या वेबसाईटवर करायचा आहे. अर्ज फक्त वरील पोर्टलद्वारे स्वीकारले जातील. अर्ज 14 सप्टेंबर 2024 पासून सुरू होतील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 13 ऑक्टोबर 2024 आहे. अधिक माहिती www.indianrailways.government.in या वेबसाईटवर दिलेली आहे. यामध्ये 5 पदांचा समावेश आहे. यामध्ये पहिले पद कमर्शियल तिकीट सुपरवायझर आहे व त्याच्या 1736 जागा आहेत. त्यानंतरचे दुसरे पद स्टेशन मास्टरचे आहे व त्याच्या 994 जागा आहेत. त्यानंतरचे तिसरे पद गुड्स ट्रेन मॅनेजर हे आहे, ज्याला शॉर्टकटमध्ये GTM सुद्धा म्हणतात व त्याच्या 3144 जागा आहेत. त्यानंतरचे चौथे पद ज्युनियर अकाउंट असिस्टंट टायपिस्ट हे आहे व त्याच्या 1507 जागा आहेत. त्यानंतरचे पाचवे पद सिनियर क्लर्क टायपिस्ट म्हणजेच लिपिकचे आहे व त्याच्या 732 जागा आहेत. त्यानंतर या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते बघूयात. पद क्रमांक 1, पद क्रमांक 2 आणि पद क्रमांक 3 साठी कुठल्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे व पद क्रमांक 4 आणि पद क्रमांक 5 साठी कुठल्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच संगणकावर इंग्रजी किंवा हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता असणे आवश्यक आहे. पदवीधर पदांसाठी RRB NTPC वेतन. गुड्स ट्रेन मॅनेजर पदासाठी ₹29,200 स्तर 5 चे वेतन लागू होईल. त्यानंतर मुख्य व्यावसायिक तिकीट पर्यवेक्षक साठी ₹35,400 स्तर 6 चे वेतन लागू होईल. त्यानंतर वरिष्ठ लिपिकसह टंकलेखक साठी ₹29,200 चे स्तर 5 चे वेतन लागू होईल. त्यानंतर कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक साठी ₹29,200 चे स्तर 5 चे वेतन लागू होईल. त्यानंतर स्टेशन मास्टरसाठी ₹35,400 चे स्तर 6 चे वेतन लागू होईल. परंतु या वेतनामध्ये शासकीय नियमानुसार बदल होऊ शकतात. चला तर आता बघूयात RRB NTPC 2024 ची निवड प्रक्रिया. RRB NTPC 2024 भरती प्रक्रिया खालील चरणांद्वारे केली जाईल. नंबर 1 CBTचा पहिला टप्पा आणि नंबर 2 CBTचा दुसरा टप्पा म्हणजे 2 टप्प्यामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट अशा 2 कम्प्युटरवर परीक्षा घेण्यात येतील. तसेच ज्या पदांसाठी टायपिंग टेस्ट कौशल्य चाचणी अनिवार्य आहे त्यांच्यासाठी टायपिंग टेस्ट घेण्यात येईल. ह्या सर्व परीक्षा पास झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर RRB NTPC 2024 पदवी स्तरावरील पदांसाठी निवड प्रक्रिया बघूयात. गुड्स ट्रेन मॅनेजर पदासाठी CBT 1 व CBT 2 अशा 2 परीक्षा होतील. त्यानंतर वरिष्ठ लिपिकसह टंकलेखक पदासाठी CBT 1, CBT 2 आणि टायपिंग टेस्ट होईल. त्यानंतर कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक या पदासाठी CBT 1, CBT 2 व टायपिंग टेस्ट होईल. त्यानंतर मुख्य व्यावसायिक तिकीट पर्यवेक्षक पदासाठी CBT 1 व CBT 2 अशा 2 परीक्षा होतील. यानंतर स्टेशन मास्टरसाठी CBT 1, CBT 2 व CBAT अशा 3 परीक्षा होतील. आता बघूयात RRB NTPCचा 2024 परीक्षेचा नमुना. भरती प्रक्रियेमध्ये पहिला टप्पा संगणक आधारित चाचणी म्हणजेच CBT, दुसरा टप्पा संगणक आधारित चाचणी, दुसरी CBT आणि टायपिंग कौशल्य चाचणी. संगणक आधारित अभियोग्यता चाचणी लागू असेल तरच आणि दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश असेल. निवड योग्यतेनुसार दिलेल्या भरती टप्प्यांच्या आधारे काटेकोरपणे केली जाईल. त्यानंतर तुम्ही इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलुगू आणि उर्दू या सूचीबद्ध भाषा आहेत. यापैकी कोणत्याही भाषेत आपण परीक्षा देऊ शकता.
आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 म्हणजे 0.25 निगेटिव्ह मार्किंग असेल. त्यानंतर आपण पहिल्या CBT टेस्टसाठी सिलेबस बघूयात. सामान्य जागरूकता म्हणजे जनरल नॉलेजवर 40 प्रश्न 40 मार्कांसाठी विचारले जातील. त्यानंतर गणित किंवा अंकगणितवर 30 प्रश्न 30 मार्कासाठी विचारले जातील. त्यानंतर सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क म्हणजेच रिझनिंगवर 30 प्रश्न 30 मार्कासाठी विचारले जातील. असे एकूण 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जातील व त्यासाठी 90 मिनिटे एवढा वेळ दिला जाईल. त्यानंतर CBTच्या दुसऱ्या परीक्षेसाठी सामान्य जागरूकता 50 प्रश्न 50 मार्कांसाठी, गणितचे 35 प्रश्न 35 मार्कांसाठी, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कचे 35 प्रश्न 35 मार्कांसाठी असे एकूण 120 प्रश्न 120 मार्कासाठी विचारले जातील व त्यासाठी 90 मिनिटे म्हणजे 1.5 तास एवढा वेळ असेल. तसेच ज्या पदांसाठी टायपिंग स्किल अनिवार्य आहे त्यांची टायपिंग स्किल टेस्ट होईल. अर्ज करताना तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, पासपोर्ट फोटो आणि सही अपलोड करायची आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज करताना आपली माहिती तपासत चला, कारण अर्ज चुकल्यास अर्ज दुरुस्तीसाठी विंडो ओपन झाल्यावर तुम्हाला ₹250 अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल. त्याशिवाय अर्जामध्ये तुम्हाला कुठलाही बदल करता येणार नाहीत. त्यामुळे आपली माहिती योग्यरित्या भरा. खूप दिवसानंतर रेल्वेची जाहिरात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात अर्ज येणार आहेत. भरपूर कॉम्पिटिशन आहे, म्हणून आजपासूनच तयारीला लागा. वेळ वाया जाऊ न देता अभ्यासाला लागा. यश मिळणारच आहे. आपले सिलेक्शन होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच माहितीसाठी आपल्या विशाल टॉक या मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.